ताई यशला म्हणाल्या, "यश, आज मुक्ताची आई तिला न्यायला येणार नाहीये. तिला तुझ्या घरी घेऊन जाशील ना? मी तसं रिक्षा काकांना सांगते." यश म्हणाला, "हो." शाळा सुटली. यश मुक्ताला म्हणाला, "माझा हात नीट धर आणि रिक्षातून हात बाहेर काढू नकोस, नाहीतर माझी निकेताई रागावते." आज कोण पाहुणे आहे आपल्या रिक्षात? निकितानं विचारलं. किती गोड आहे ही. निकिताची मैत्रीण प्राची म्हणाली. नाव काय ग तुझं? रिक्षात मुक्ता निकिताच्या मांडीवर बसली. यशला काही ते आवडलं नाही. घरी पोचेपर्यंत नुसतं मुक्ताचंच कौतुक चाललं होतं. आजोबांनी दरवाजा उघडला. "अरे वा, आली का मुक्ता?" असं म्हणून त्यांनी मुक्ताला हाताला धरून घरात नेलं. "पण ती माझी मैत्रीण आहे ना," यश कुरकुरला. आईनं मुक्ताच्या पायातले बूट काढले. "फ्रॉक काय छान आहे तुझा मुक्ता," आई म्हणाली. मग ती यशला म्हणाली, "यश, बूट काढलेस का? आणि मोजे धुवायला टाक." "मी नाही टाकणार," यश म्हणाला. "तुझे आणि मुक्ताचे बूट जागेवर ठेव. हातपाय धु. मुक्तालाही पाणी आणि साबण दे." "मी नाही देणार," यश म्हणाला. यशनं आपले बूट मोजे काढून कोपऱ्यात भिरकावले. "यश, अरे काय हे? मुक्ता काय म्हणेल तुला? ती बघ शहाण्यासारखं सगळं ऐकते. चल मुक्ता, तुला खाऊ देते हा. भूक लागली ना?" असं म्हणून आई स्वयंपाकघरात गेली. यशला सगळ्यांचा फार म्हणजे फारच राग आला. आईचा आणि आजोबांचा आणि मुक्ताचा. त्यानं सगळ्यांशी कट्टी केली आणि तो रागारागानं जाऊन बाल्कनीत बसला. निकितानं हाक मारली, "यश, खायला चल." तो ओरडला, "मला नकोय खायला." "आई, यशला शिरा नकोय." निकितानं सांगितलं. खरं म्हणजे यशला खूप भूक लागली होती. शिरा तर त्याला किती आवडतो. पण आता कोणी त्याला हाकच मारेना. मग वाट पाहून तोच घरात आला. बघतो तर मुक्ता त्याच्या गाड्यांशी खेळत होती. "माझी बस! तू का घेतलीस ती? दे मला माझी बस." यश ओरडला. त्यानं मुक्ताच्या हातातून बस हिसकावून घेतली. मुक्तानं मोठ्यानं भोकाड पसरलं. आई धावत आली. "यश, काय केलंस तू?" तिनं डोळे वटारून विचारलं. यश ओरडला, "तिने माझी बस का घेतली मग?" "काय झालं घेतली तर? तिला थोडा वेळ खेळू दे की. ती पाहुणी आहे ना आपली." आई म्हणाली. "मला नाही आवडत पाहुणी आणि तू सुद्धा आवडत नाही, जा." यश ओरडला. "मी काय केलंय आता?" आईनं विचारलं. यश रागारागानं म्हणाला, "मी तुझा मुलगा आहे ना? आहे की नाही? मग तू माझी गाडी मुक्ताला का दिलीस? आणि माझे बूट का काढले नाहीस? तिचेच का काढलेस? निकिताई रिक्षात तिलाच मांडीवर घेऊन बसली आणि आजोबांना पण मुक्ताच आवडते, मी कुणालाच आवडत नाही." आता यशलाही रडू यायला लागलं. त्याच्या डोळ्यातून पाण्याचे मोठे मोठे थेंब वाहायला लागले.
आईनं यशला मांडीवर घेतलं. त्याचे डोळे पुसले. ती म्हणाली, एवढा मोठा आणि शहाणा आहे माझा मुलगा. आमचा यश सगळ्यांना आवडतो बरं का मुक्ता. मला, आजोबांना, निकिताईला. आणि बाबाला? यशनं हुंदका देत विचारलं. बाबाचं तर लाडूचे यश, आई म्हणाली. यश खुदकन हसला. मुक्ता तुझी आवडती मैत्रीण आहे की नाही? आईनं विचारलं. यशनं मान हलवली. मग आमच्या आवडत्या मुलाच्या आवडत्या मैत्रिणीचे थोडे तरी लाड आम्ही करणार बाबा. चालेल ना? आई म्हणाली. चालेल, यश हसत म्हणाला. थोड्या वेळानं मुक्ताची आई आली. यशनं विचारलं, मावशी तू मुक्ताला घेऊन जाणार? हो, खूप वेळ खेळली ती इथं. खूप वेळ कुठं झाला होता? यशला तिच्याबरोबर कितीतरी खेळायचं होतं. यश आईकडे गेला. आई ग, आज मुक्ताला राहू दे ना इथे. अरे पण तिला कंटाळा येईल, आई म्हणाली. यश म्हणाला, नाही येणार. मी तिला माझे सगळे खेळ देईन आणि माझी पुस्तकं पण देईन. तू भांडशील तिच्याशी. आ, नाही भांडणार. राहू दे. मुक्ताची आई म्हणाली, बर, जेवण झालं की मला फोन कर, मग मी तिला न्यायला येईन. खूप अंधार पडला की मग ये. आता जा तू. जा. यश ओरडला.